मित्रांनो, ज्यावेळेस वादी दिवाणी न्यायालयामध्ये एखादा दिवाणी दावा दाखल करतो त्यावेळेस त्या दाव्यामधील प्रतिवादीस कोर्टातर्फे नोटीस आणि समन्स काढले जाते आणि अशी कोर्टाची नोटीस किंवा समन्स घरी आले की लोकांच्या पायाखालची जमीन सरकते आणि मनामध्ये एकच विचार येतो की आता वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आणि मग मानसिक आणि आर्थिक तणाव येणार, तो वेगळाच. परंतु आता समन्स घरी आले तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही, कारण आपल्या कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे की जिचा वापर करून तुम्ही पहिल्याच तारखेस वादीचा खोटा दावा संपवून टाकू शकता. आजचा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे की ज्यांच्यावर वादीने खोट्या पद्धतीने केस केलेली आहे. अनेकांना कायद्यातील ही तरतूद माहिती नसते, म्हणून ते लोक विनाकारण वर्षानुवर्षे मानसिक आणि आर्थिक त्रासात अडकून पडतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बाबतीमध्येच माहिती घेणार आहोत की ही कोणत्या कायद्यामधील कोणती तरतूद आहे, त्याचप्रमाणे वादीच्या दाव्यास पहिल्याच तारखेस कसे संपवता येईल आणि या सर्व बाबीची कायदेशीर प्रक्रिया कशी चालते. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, आज आपण ज्या कायदेशीर तरतुदीबाबत माहिती घेणार आहोत त्याबाबतची तरतूद ही दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 7 रूल 11 मध्ये नमूद आहे. साध्या भाषेत सांगायचे झाले तर आता बाजारात सगळीकडे कलिंगड आहेत आणि आपण एखादे कलिंगड खरेदी केले आणि ते आतून लाल नसेल किंवा खराब असेल तर आपण सुरुवातीलाच लगेचच ते कलिंगड नाकारतो. अगदी त्याचप्रमाणे वादीने दाखल केलेला दावा कायद्याच्या चौकटीत न बसण्यासारखा असेल तर कोर्ट प्रथमदर्शनी असा दावा नाकारू शकतात, रिजेक्ट करू शकतात. म्हणजेच अशा वेळेस प्रतिवादीने वादीच्या दाव्यास कैफियत द्यायची नसते. त्याचप्रमाणे कोर्टातर्फे वादीचा किंवा प्रतिवादीचा पुरावा घेतला जात नाही आणि वर्षानुवर्षे कोर्टामध्ये केसेसचे कामकाज चालून वर्षानुवर्षे केसमध्ये वेळ जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता या तरतुदीनुसार 5 मुद्दे असे आपण पाहिले पाहिजेत की ज्यापैकी एकही मुद्दा या वादीच्या दाव्याशी मिळाला की मात्र आपणास असा दावा फेटाळण्याबाबतचा अर्ज देता येतो. आपण हे 5ही मुद्दे सोप्या भाषेमध्ये आणि समजणे सोपे होईल असे सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून पाहूयात. यामधील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे कॉज ऑफ ॲक्शन, म्हणजेच दाव्यास कारण. बघा, आपण दाव्यामध्ये साधारणपणे वादीतर्फे प्रतिवादीवर होणारे आरोप वाचतो, त्याचप्रमाणे वादीतर्फे दाव्यामध्ये केलेल्या मागण्याही वाचतो. परंतु जोपर्यंत एखाद्या दाव्यामध्ये किंवा दाखल करताना दाव्यास कारण घडलेलेच नसेल तर मात्र तो दावा विनाकारण असल्याने दावा काढून टाकण्यास पात्र ठरतो. उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की रमेशने सुरेश विरुद्ध दावा दाखल केला, परंतु या दाव्यामध्ये रमेशने दाव्यास कारण का घडले हे लिहिलेले नसेल किंवा दाव्यास कारण हे खोटे लिहिलेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टात प्रतिवादीने या तरतुदी अन्वये अर्ज दिला तर कोर्टातर्फे असा दावा काढून टाकला जातो. या तरतुदी अन्वये अर्ज कसा आणि दाव्याच्या कोणत्या स्टेजला द्यायचा हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोतच. आता दुसरा मुद्दा आहे की लिमिटेशन, म्हणजेच दाव्याबाबतची मुदत संपणे. बघा, अनेक वेळा असेही होत असते की वादी अनेक वर्षे झोपी गेलेला असतो आणि अचानक वादीस जाग येते आणि वादी कोर्टासमोर दावा घेऊन येतो. अशा परिस्थितीमध्ये प्रतिवादीच्या अर्जावरून कोर्ट मुदतीत नसलेला दावा काढून टाकतात. ही बाब देखील उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात. समजून चालूयात की रमेशने बँकेमधून 3 लाख रुपयाचे कर्ज घेतलेले आहे. रमेशचे कर्ज 1 जानेवारी 2020 रोजीचे होते आणि ते कर्ज रमेशला 1 जानेवारी 2024 पर्यंत भरण्याची मुदत होती. मग अशा परिस्थितीमध्ये 1 जानेवारी 2027 पर्यंतच, म्हणजेच त्यापुढे 3 वर्षामध्येच असा रक्कम वसुलीचा दावा त्या बँकेस दाखल करता येईल. आणि जर बँक या तारखेनंतर दावा दाखल करत असेल तर मात्र तो दावा मुदतीत नाही, या कारणामुळे दावा काढून टाका असे रमेशच्या वकिलांनी अर्ज दिला तर मात्र अशा परिस्थितीमध्ये कोर्ट मुदतीच्या मुद्द्यावर बँकेचा दावा काढून टाकू शकते. तिसरा मुद्दा आहे की बार्ड बाय लॉ, म्हणजेच एखाद्या कायद्याने एखादा दावा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करण्यास बाध्य केलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये असा दावा कोर्टातर्फे काढून टाकला जाऊ शकतो. उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की एखाद्या मुलीने आपल्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये स्वतःचा हिस्सा वाटपाचा दावा कोर्टामध्ये दाखल करून मागत असेल आणि त्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये डिसेंबर 2004 पूर्वी वाटप झालेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये दाखल केलेला दावा हिंदू वारसा कायद्यामधील सन 2005 साली आलेल्या दुरुस्तीमधील तरतुदी अन्वये दाव्यास बाध्य असल्याने कोर्टातर्फे काढून टाकला जातो. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे दाव्याचे मूल्यांकन. समजून चालूयात की रमेशने वाटपाचा दावा दाखल केला. या दाव्यामध्ये रमेशने घरामध्ये देखील वाटप मागितले आणि त्या घराची किंमत 20 लाख रुपये होत आहे, परंतु कोर्ट फी वाचवण्यासाठी दाव्याची किंमत 10 लाख रुपये केलेली असेल आणि ही बाब प्रतिवादीने कोर्टासमोर अर्जाच्या माध्यमातून आणून दिली की वादीस दाव्याची किंमत दुरुस्त करण्यासाठी कोर्ट एक संधी देते आणि
त्यानंतरही वादीने दाव्याची किंमत सुधारली नाही किंवा दाव्याची आकारणी योग्य केली नाही तर मात्र कोर्टातर्फे तो दावा काढून टाकला जातो. आणि आता 5वा आणि शेवटचा मुद्दा की योग्य कोर्ट फी स्टॅम्प न भरणे. बघा, जसे की आपण 4था मुद्दा पाहिला, दाव्याची आकारणी. या दाव्याच्या आकारणीवरच वादीस कोर्ट फी स्टॅम्प द्यायचा असतो. त्यामुळे दाव्याची आकारणी अयोग्य असेल किंवा अपूर्ण असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपोआपच दाव्यास दिला जाणारा किंवा कोर्टामध्ये भरला जाणारा कोर्ट फी स्टॅम्प कमी भरला जातो किंवा अयोग्य असा भरला जातो. मग ही तांत्रिक अडथळ्याची बाब असल्याने कोर्टातर्फे असा दावा काढून टाकला जातो. आता हे 5 महत्त्वाचे मुद्दे संपल्यानंतर एक प्रश्न असाही येतो की हा अर्ज कोर्टासमोर कधी आणि कशा पद्धतीने द्यायचा असतो. बघा, ज्यावेळेस प्रतिवादी समन्स मिळते त्यावेळेस प्रतिवादी कैफियत म्हणजेच त्याचा लेखी जबाब कोर्टासमोर सादर करतो. तर या लेखी जबाबाऐवजी हा अर्ज द्यायचा असतो. या अर्जामध्ये काय लिहावे हे देखील जाणून घेऊयात. वर अर्जामध्ये अगोदर कोर्टाचे नाव, त्यानंतर त्या दाव्याचा क्रमांक आणि पक्षकारांची म्हणजेच वादी आणि प्रतिवादी यांचे नाव लिहिले की त्याखाली अर्ज दिवाणी प्रक्रिया संहिता 1908चे ऑर्डर 7 रूल 11 अन्वये असे हेडिंग लिहून अगोदर सांगितलेल्या 5 मुद्द्यांपैकी कोणत्या मुद्द्यामध्ये वादीचा दावा बसतोय हे लिहून वादीचा दावा रिजेक्ट करण्याबाबत आपणास विनंती लिहावी लागेल. असा अर्ज कोर्टासमोर दिला की कोर्ट वादीचे म्हणणे मागवून अर्जाचा निर्णय करतात आणि अर्ज मंजूर झाला की वादीचा दावा काढून टाकला जातो. तर मित्रांनो, ऑर्डर 7 रूल 11 हे तुमच्या हातात असणारे एक असे शस्त्र आहे की जे चुकीच्या कायदेशीर लढाईला सुरुवातीलाच रोखू शकते. कायदा कठीण नसतो, फक्त योग्य त्या वेळेस योग्य तो कायदा माहिती असणे आवश्यक असते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.